वसमतच्या राजकीय वर्तुळामध्ये नवीन चर्चेला आता वेग आलेला आहे। नुकताच भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेले जयप्रकाश दांडेगावकर यांचे सुपुत्र आतिश भैया दांडेगावकर हे 24 तारखेला भारतीय जनता पार्टीमध्ये प्रदेश अध्यक्ष रवी चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी मुंबई येथे 4,000 कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये पक्ष प्रवेश केला आहे आणि ते आता या ठिकाणी ते पक्ष प्रवेश करून आज आपल्या वसमत या ठिकाणी उपस्थित आहे। आपण बघू शकतो मी आहे सध्या वसमत शहरातील गवळी मंदिर प्रवेश चौकामध्ये। सध्या वसमत शहरामध्ये कार्यकर्त्यामध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे। प्रमुख चौकामध्ये या ठिकाणी जेसीबी मोर्चा या ठिकाणी आयोजन करण्यात आले। कार्यकर्त्यामध्ये जे आहे ते उत्साहाचं वातावरण पाहायला मिळते। आपल्या पाठीमागे जे आहे ते काही या ठिकाणी कार्यकर्ते सुद्धा जमले आहेत। ते वसमत शहरात ठिकठिकाणी भगवे आकर्षक कमानीची तयारी करण्यात आली। या ठिकाणी जे आहे ते जेसीबी आपण बघू शकतो। या ठिकाणी हे जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये जेसीबीचं आयोजन केलेलं आहे। आपल्या पाठीमागे हे जे आहे ते भाजपचे सर्व कार्यकर्ते जे आहे ते आतिश भैया दांडेगावकर यांची जोरदार फुलाच्या वर्षावाने स्वागत करण्यासाठी या ठिकाणी थांबलेले। आपण या साहेबांच्या आतिश भैया दांडेगावकर यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यासाठी या ठिकाणी कार्यकर्ते थांबलेले आहेत। आपण या कार्यकर्त्यासोबत जाणून घेणार आहोत नक्कीच कशा पद्धतीने तयारी असेल ते। आतिश भैया बीजेपी मध्ये प्रवेश केल्यानंतर वसमत मध्ये आज पहिल्यांदा येत असल्यामुळे वसमत शहरातील व ग्रामीण भागातील सर्व कार्यकर्त्यांनी ते जंगी स्वागत करण्याची तयारी केलेली आहे। इथे बघत असाल आपण पूर्ण जेसीबी लावून फुलाचा वर्षाव होणार आहे। क्रेन हार आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला पुष्पहार आहेत, शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला सुद्धा पुष्पहार करून वसमत शहरातील सर्व जनतेचे आभार मानणार आहेत। वसमतला एक नवीन परिवर्तन मिळेल यामुळे प्रवेश केलेला पूर्ण जनता खुश आहे। कारण प्रतिस्पर्धीमध्ये माणूस कोणी असा भक्कम कोणी दिसत नव्हता आणि विरोध करायला तयार कोणी नव्हतं। त्यामुळं आतिश भैयाच्या रूपामध्ये बीजेपीच्या रूपामध्ये सर्व जनता त्याच्याकडे पाहत आहे। 100% गती मिळणार आणि आम्ही दिनांक 26/2/2026 रोजी मुंबई येथे जाऊन आतिश भैयांच्या नेतृत्वाखाली पूर्ण 4-4.5 लोकांनी मुंबई येथे रवींद्र चव्हाण महाराष्ट्राचे अध्यक्ष बीजेपी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पूर्ण प्रवेश केलेला आहे। त्याच आतिषबाजीमध्ये आतिश पर्व या तालुक्यामध्ये सुरू झालेले आहे। म्हणून आज मुंबईहून आतिश भैया येत आहेत। त्यांच्या स्वागतासाठी जोरदार तयारी वसमतच्या जुन्या बस स्टँडवर आम्ही ठेवण्यात आलेली आहे। या ठिकाणी नेमकेच आता आतिश भैया शिवाजी महाराजांना हार घालून येतील आणि त्यानंतर भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याही प्रतिमेला पुष्पहार घालून तिचं वंदन होईल आणि नंतर या गावात रॅली निघेल। खरं सांगायचं म्हणजे बीजेपी आम्ही दांडेगावकर साहेबांचे 25 वर्षापासूनचे कार्यकर्ते आहोत निष्ठावंत। दांडेगावकर साहेबांचे पडल्यानंतर आम्ही सैरावैरा झालो आणि आता काय करावं, विकासाच्या बाजूने जायचं का विरोधात राहायचं। तर आतिश भैया दांडेगावकर यांनी सांगितलं की आपल्याला विकासाच्या बाजूने जायचं आहे। त्यामुळं आपण सर्वांनी एकजुटीनं बीजेपी मध्ये काम करू। आपला विकास सुद्धा तालुक्याचा करता येईल, आपल्या गावातला विकास करता येईल। म्हणून आम्ही सर्व खुशीने राजीने 400 ते 500 गाड्या मुंबई येथे नेल्या आणि आमचा प्रवेश झाला। आम्हाला विकास पाहिजे म्हणून आम्ही या बीजेपी मध्ये प्रवेश केलेला आहे। जय भीम। आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करताना 26 तारखेला मुंबई येथे प्रवेश झालेला आहे। प्रचंड जनसमुदाय घेऊन जवळपास 450 ते 500 गाड्या घेऊन वसमत विधानसभा मतदारसंघातून गोरगरीब मंडळी असेल आणि सर्व घटकांची मंडळी जी दांडेगावकर कुटुंबीय आणि भारतीय जनता पक्षावर प्रेम करणारी मंडळी ही सर्व ताकदीनं मुंबई येथे गेली होती आणि त्याच्यानंतर इम्पेरियल बँकेट या ठिकाणी आमचा पक्षप्रवेश संपन्न झाला। आज आदरणीय आतिश भैया दांडेगावकर हे वसमतमध्ये आगमन झालं आणि त्या आगमनास्वरूप आम्ही स्वागताचा एक कार्यक्रम घेतला। प्रचंड जनसमुदाय तुम्ही या ठिकाणी बघितला। वसमत विधानसभेमध्ये आतिश भैयासारखं नेतृत्व आणि त्याच्या व्यतिरिक्त भारतीय जनता पक्षाचं कमळच फुलणार अशी शाश्वती आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या नुसार आम्ही तुम्हाला या ठिकाणी देतो आणि थांबतो। जय महाराष्ट्र।
नक्कीच 100% याच वसमतमध्ये पुन्हा वसमत विधानसभा 92 मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा दांडेगावकर साहेबाचा निश्चित विजय होणार आहे. नक्कीच आपण बघू शकता जे आहे ते आतिश भैया दांडेगावकर यांच्या जे आहे ते स्वागताची या ठिकाणी जे आहे ते मोठ्या प्रमाणात तयारी करण्यात आलेली आहे. मी आहे सध्या वसमत शहरातील गवळी मंदिर चौकामध्ये हे जे आहे ते गवळी मंदिर चौकाचा भाग आहे आणि या ठिकाणी जे आहे ते आतिश भैया दांडेगावकर यांच्या स्वागताची मोठ्या प्रमाणात तयारी केलेली आहे. आपण बघू शकतो हे आहे ते JCB आहे. JCBच्या सहाय्याने जे आहे ते फुलाची मोठ्या प्रमाणात उधळण करण्यात येणार आहे. आतिश भैया दांडेगावकर यांनी 24 तारखेला मुंबई येथील भाजपच्या प्रदेश कार्यालयामध्ये प्रवेश केला होता आणि आता 24 तारखेनंतर आतिश भैया आज बॅनरबाजी सुद्धा करण्यात आलेली आहे. आपण बघू शकतो या सुद्धा ठिकाणी जे आहे ते पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आलेला आहे. आपण बघतो या ठिकाणी सुद्धा जे आहे ते फुलाची उधळ होणार आहे. कशा पद्धतीने ही तयारी करण्यात आलेली आहे. आतिश भैया दांडेगावकर यांच्या स्वागतासाठी जे आहे ते अशा प्रमाणात जे आहे ते स्वागताची तयारी करण्यात आलेली आहे. कार्यकर्त्यामध्ये सध्या जे आहे ते उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर कार्यकर्ते पहिल्यांदाच या ठिकाणी उत्साही वातावरणामध्ये दिसत आहेत. सध्या याच मतदारसंघाचे विद्यमान आमदार राजूभाई नवघरे हे आहेत आणि हा जो भाजपमध्येचा जो काय प्रवेश आहे तो प्रवेश एकंदरीत राष्ट्रवादीचे आमदार राजूभाई नवघरे यांना धक्का मानला जातो का हे पाहणं आता तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. नुकतंच आतिश भैया दांडेगावकर यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्यानंतर प्रथमच वसमत शहरामध्ये आतिश भैया दांडेगावकर यांचं उत्साही वातावरणामध्ये स्वागत करण्यात आलं. आतिश भैया दांडेगावकर यांनी प्रथमतः छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून नंतर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण केला आणि त्यानंतर या ठिकाणी माध्यमांसमोर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. नेमकं आतिश भैया दांडेगावकर काय म्हणाले. आतिश भैया दांडेगावकर यांचं जे आहे ते मोठ्या उत्सवामध्ये स्वागत झालं, जल्लोषामध्ये स्वागत झालं. JCBच्या सहाय्याने फुलाची उधळण करण्यात आली. क्रेनच्या सहाय्याने फुलांचा वर्षाव करणारा पुष्पहार अर्पण केला आणि भारतीय जनता पार्टीला नवसंजीवनी मिळणार का या आपल्या